स्वित्झर्लंडमध्ये ठाण्याच्या जलतरणपटूंची ऐतिहासिक कामगिरी। स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विंग मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्याच्या 3 युवा जलतरणपटूंनी भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून देत इतिहास घडवलाय। या यशाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते जलतरणपटू आणि प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आलाय। ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या आयुष्य कैलास आखाडे, समिप्ता गणेश वाहवळ आणि सुयश प्रियंका हिंदळेकर यांनी 26 किलोमीटरच्या वेटसूट सांघिक प्रकारात अवघ्या 8 तास 7 मिनिटात अंतर पूर्ण करत भारतीय संघाला ऐतिहासिक रौप्य पदक मिळवून दिले। रॅपसरविल ते झुरिक या खुल्या पाण्यातील स्पर्धेत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्याचा सामना करत या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली। 10 आंतरराष्ट्रीय संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता। सत्काराप्रसंगी आमदार डावखरे यांनी युवा जलतरणपटूंना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देत शुभेच्छा दिल्या। या खेळाडूंनी भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकवला असून भविष्यातही ते देशाचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचंही त्यांनी विशेष कौतुक केलं। साहेब, स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या मुलांचा जलतरण सत्कार केला, काय सांगू? स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या ज्या चिन्मय स्विम मॅरेथॉन ही एक 26 किलोमीटरची झ्युरिक लेक इथे ही स्पर्धा आयोजित केली होती। 38 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये यश भेटलेलं आहे। ठाण्यातले आपले तिन्ही मुलं, आयुषी आहे, त्याचबरोबर समिप्ता आहे, त्याचबरोबर सुयश आहे, या तिघांनीही खऱ्या अर्थाने हा मान मिळवून दिलेला आहे। स्टारफिशच्या माध्यमाने ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनला असोसिएटेड असताना याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम स्टारफिशच्या माध्यमाने सुरू आहे। मी आखाडे सरांचंही मनापासून कौतुक करेन, कारण त्या तिकडे एवढ्या थंडीतही त्यांना ताप असूनही त्यांनी या मुलांचं ट्रेनिंग आणि त्याबाबतीत ह्या मुलांना जे प्रोत्साहन दिलं पाहिजे ते प्रोत्साहन देऊन चांगल्या पद्धतीने हे मुलं परफॉर्म करू शकतील असा त्या तिकडे प्रयास केला। या मुलांच्या माध्यमाने पुन्हा एकदा ठाण्याचा मान आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा मान हा निश्चितपणे वाढलेला आहे। मी या मुलांना मनापासून अभिनंदन करतो। जसं या मुलांनी आपलं ठाण्याचं नाव भारतात उज्ज्वल केलं आहे, तसं इतर मुलांना आपण काय आव्हान करायचं? खरं तर स्टारफिश आणि ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनच्या माध्यमाने नेहमीच मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि स्विमिंगमध्ये ते जास्तीत जास्त प्रगती करावी, चांगलं मोठी त्यांनी प्राप्ती करावी हा एक प्रयत्न चालूच असतो आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीतलं यश या माध्यमाने, मुलांच्या माध्यमाने ठाण्याच्या सर्वच ठाण्याचा मान वाढेल असा विश्वास मला आहे।